नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये धनश्री आणि विद्याधर आपल्या रूममध्ये रात्रीचे झोपलेले आहेत, गाढ झोपेत असतात आणि तेवढ्यात आता विद्याधरचा फोन वाजत असतो. तर शलाकाने इतक्या रात्री फोन केलेला असतो. आता विद्याधर म्हणतो की इतक्या रात्री कोणाचा फोन आला असेल, म्हणून तो उठतो. तर धनश्री म्हणते की इतक्या रात्री कुणाचा फोन आहे, एकतर खूप झोप लागली होती आणि झोप मोड झालेली आहे. तर विद्याधर उठत म्हणतो की तू गप ग आणि फोन उचलतो आणि शलाकाने इतक्या रात्री कशाला फोन केला असेल म्हणून हॅलो म्हणतो. शलाका तिकडून काहीतरी बोलते तर विद्याधर म्हणतो की तू काही डोक्यावर पडलेली आहेस का, अगं किती वाजले याचा विचार कर. धनश्री सुद्धा आता उठून बसते. इतक्या रात्री कुणी फोन करतं का, झोपण झाली ना माझी. आणि तेवढ्यात मात्र आता शलाका म्हणते की खबरी आहे, कारण त्याने सुगावा लावलेला आहे आनंदीचा आता सुगावा लागला म्हणजे तिचा पत्ता मिळाला. हे ऐकल्यानंतर विद्याधरला फारच आनंद होतो. विद्याधर लगेच आता उठून उभा राहतो आणि म्हणतो की काय म्हणतेस, आनंदीचा पत्ता लागला? कुठे आहेस ती महाराणी? त्यावरती मात्र शलाका म्हणते की ती महाराणी कोल्हापूरमध्ये एका संजीवनी धर्मशाळेमध्ये आहेत. ते ऐकल्यानंतर आता हे विद्याधरला फारच आनंद होतो आणि धर्मशाळा गाठली होय असं म्हणतो. शलाका म्हणते की हो, ज्या रात्रीचा हिशोब बाकी होता आणि तुझा रस्ता आता तिच्या जवळ जाण्याचा मोकळा झालेला आहे, त्यामुळे बघ तुला काय करायचं आहे. त्यावरती विद्याधर म्हणतो की नाही ग शलाका, जेव्हा मी त्या आनंदीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने मला कुत्र्यासारखं बाजूला ढकलून दिलं आणि ह्या विद्याधरला मात्र नकार पचवण्याची सवय नाही असे म्हणतो. शलाका म्हणते की नक्की तुझ्या डोक्यामध्ये काय सुरू आहे, नक्की तुला तिचं काय करायचं आहे असं आता शलाका विचारते. तर लगेच विद्याधर म्हणतो की अगं, माझ्या डोक्यामध्ये खूपच भारी प्लॅन आलेला आहे. एका दगडात मी बघ दोन पक्षी कसे मारतो. एक म्हणजे पृथ्वीच्या धंद्यामध्ये आपल्याला पैसे गुंतवायचे आहेत, ते सगळे पैसे ह्या आनंदीकडून मी वसूल करतो. त्यावरती लगेच आता शलाका विचारते की पैसे आणि त्या आनंदीकडून आणि त्या भिकारड्या पोरीकडे सोन्याची खाण लागलेली आहे का असं विचारते. त्यावरती मात्र आता लगेच विद्याधर म्हणतो की हो, सोन्याचीच खाण लागलेली आहे. नक्की तू त्या आनंदीचं काय करणार आहे असं विचारते. तर विद्याधर म्हणतो की त्या आनंदीला मी दुबईला नेऊन विकणार आहे. तेव्हा लगेच आता ह्या धनश्रीने हे सर्व ऐकलेलं असतं. धनश्रीला हे ऐकून धक्काच बसतो, तोंडाला हात लावते ती. शलाका म्हणते की काय दुबईला नेऊन विकणार आहे का? तेव्हा आता विद्याधर म्हणतो की हो, तिकडे नेऊन मी तिला विकणार आहे. आणि आता त्या आनंदीने मला साधं तिच्या अंगाला सुद्धा शिवून दिलेलं नाही आणि परदेशामध्ये मध्ये गेल्यानंतर आता जे काही गिदाड आहे तर ते तिच्यापर्यंत पोहोचतील आणि तिच्या अंगाला शिवतील. तेव्हा मात्र आता बघ काय होतं. आणि त्यावेळेस मात्र प्रत्येक क्षणाला ती मरणाची भीक मागेल. धनश्रीला हे नको असतं. तिने आता खरंच म्हणजे आपला असं चेहऱ्यावरून तिला असं नको असतं. तिचा चेहरा पूर्णपणे सुकलेला असतो. ती नाही करत असते. आणि तेवढ्यात मात्र शलाका म्हणते की अरे, प्लॅन तर तुझा एकदम कडक आहे. अरे पण त्या धर्मशाळेतून तिला बाहेर काढणं जरा अवघडच आहे, कारण त्या धर्मशाळेतील जी बाई आहे तर ती जाम शिस्तीची आणि प्रामाणिक कडक आहे अगदी. आणि त्यात म्हणजे त्या धर्मशाळेमध्ये लोकांची वर्दळ सुद्धा खूप असते, खूप गर्दी असते तेथे, म्हणून त्या आनंदीला तेथून जिवंत बाहेर काढणं हे जरा अवघडच जाईल. त्यावरती मात्र विद्याधर म्हणतो की त्याचा तोडगा कसा काढायचा आहे हे विद्याधरला चांगलंच माहिती आहे. तू एक काम कर, तू मात्र तुझ्या माणसाला लगेच कामाला लाव. तेथे त्यांना एक मोठी ट्रक घेऊन यायला सांग. त्यामध्ये आता एक अशी मोठी टेबलासारखी पेटी वगैरे असेल, ती टेबलासारखी दिसली पाहिजे. कळलं ना मी तुला काय म्हटलं? तर ते सगळी तयारी करून तू तेथे माणसांना पाठव. त्या आनंदीला मात्र औषध घालायचं आणि विशुद्ध करायचं आणि त्या पेटीमध्ये म्हणजे त्या ट्रंकमध्ये घालून तिला आपण धर्मशाळेतून पळून आणूयात. आणि त्या प्रामाणिक मात्र युगंधरचा काटा कसा काढायचा हे विद्याधर आता स्वतः बघेल. तेव्हा शलाकाला तर खूप हसायला येत असतं आणि म्हणते की वा, एकच नंबर आणि चल होऊन जाऊन दे धमाका, म्हणून ती आता खुश होते. तेव्हा आता धनश्री फोन ठेवल्यानंतर विद्याधरला म्हणते की अहो, कशाला तुम्ही या भानगडीत पडतात? अहो नका पडू, कारण ती आनंदी गेली ना एकदाची आपल्या घरातून, जाऊन द्या मरून द्या खड्ड्यामध्ये. आणि ऐका ना तुम्ही, मी तुम्हाला जे सांगते ते, उगाच तुम्ही या खड्ड्यामध्ये पडताल आणि तुमचे हात तुम्ही काळे करताल आणि उगाच भलतं सलतं झालं तर भाऊजींचा राग सुद्धा तुम्हाला माहिती आहे. तेव्हा आता विद्याधर खूपच चिडतो. विद्याधर म्हणतो की आता ज्या गोष्टीमध्ये तुझं तोंड चालत नाही त्या गोष्टीमध्ये कशाला तू उगाच आता हे मध्ये तोंड घालत असते. म्हणून विद्याधर रागाने तिच्या गालगुच्छ धरतो आणि तिचं तोंड अगदी धरून ओढत असतो. हे बघ, जास्त नाटकं जर केली तर ते आनंदी बरोबर मी सुद्धा तुला त्या दुबईला विकून येईल. जास्त नाटकं करू नको, शांत बस. आणि मग बस हवेली करत आनंदी आनंदगडे म्हणून तो गाणं म्हणायला सुरुवात करतो. धनश्री त्याला सांगण्याचा आणि समजवण्याचा इतका प्रयत्न करते, पण तरी सुद्धा तो काही ऐकायला तयारच नाही. शेवटी मात्र आता हा विद्याधर त्याचं शेवटी जे मनाला येईल तो करतच असतो. झोपत म्हणतो की आनंदीला आता शेवटी
मी विकलंच दुबईला, आता आनंदी दुबईला जाणार. बिचारी धनश्री आता रडत असते, तिला वाईट वाटत असतं. त्यानंतर इकडे आनंदी आता आपल्या रूममध्ये येऊन बसलेली आहे. ती सारखा युगंधरचा विचार करत आहे आणि तेवढ्यात आता तेथे ह्या शलाकाचे 2 गुंड मोठा टेम्पो घेऊन आनंदीला न्यायला आलेले आहेत. एक पेटी त्यांनी आणलेली असते आणि टेम्पोच्या खाली आता ते आनंदीला घेण्यासाठी उड्या मारतात. तेव्हा आता आनंदीला समजतं की नक्की येथे कोणीतरी आहे, म्हणून आनंदी म्हणते की तेथे कोण आहे. आनंदी आता विचार करते नक्की कोणीतरी आलेला आहे आणि ते दोन्ही माणसं आता आतमध्ये उड्या टाकून येत आहेत आनंदीला पकडण्यासाठी. आनंदीला चाहूल लागलेली असते. परंतु मित्रांनो, तेथे आता आपल्या आनंदीला भेटण्यासाठी आरती आलेली असते. आरती तेथे रूममध्ये येते आणि रूममध्ये येऊन मात्र आता रडत असते आनंदीकडे बघत. आता आनंदीला समजतं की आरती ताई आलेली आहे. तेव्हा लगेच आता दोघी एकमेकींना घट्ट मिठी मारतात आणि कोण आहे म्हणजे आरती ताई आहे आनंदीच्या लक्षात येतं आणि दोघी एकमेकींना घट्ट मिठी मारून आता शेवटी रडत असतात. आता आरती म्हणते की आनंदी, अगं तू आम्हाला अशी सोडून आली आणि तुला असं वाटलं की मला काहीच कळणार नाही. तुला असं वाटलं की मला तू कितीही सांगितलं की मला शोधू नका, म्हणजे तुला, आणि तरी सुद्धा आम्ही गप्प बसू असं तुला वाटलं होतं. आणि हे बघ आनंदी, आम्ही तुला शोधणार म्हणजे शोधणारच. आमचा जीव जरी गेला ना तरी सुद्धा आम्ही तुला असं दूर नाही लोटणार. तुला शेवटी शोधूनच राहणार. ज्या काही फोन नंबरवरून तू फोन केला होता तो फोन नंबर मी पिंट्याला ट्रेस करण्यासाठी सांगितला होता. तेव्हा आता त्या फोन नंबरच्या लोकेशनवरून आम्हाला ट्रेस केल्यानंतर समजलं की तू येथे धर्मशाळेत आहे कोल्हापूरच्या. शेवटी त्या मॅनेजर ताईंनी मला तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली आणि आनंदी त्यांनी माझी मदत केली, चांगलंच केलं ना असं विचारते. तेव्हा आरती आणि आनंदी एकमेकींना भेटून बोलत आहे आणि तेवढ्यात आता ही माणसं बाहेर तेथे आलेली असते. तिथील वॉचमन विचारतो की तुम्ही विद्याधर माणसांची माणसं आहात का. तेव्हा ते म्हणतात की हो. आनंदीला उचलायला आलेले आहात का. तेव्हा ती माणसं म्हणतात की हो. आता काम सुरू करायचं कसं विचारतात. तेव्हा तो वॉचमन म्हणतो की 15-20 थांबा, कारण येथील मॅनेजर आहे तर ते हे मेडिकलमध्ये रिपोर्ट वगैरे आणण्यासाठी जाते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, मॅडम खूप कडक शिस्तीच्या आणि इमानदार आहे. त्यांच्या समोर येऊ नका. त्यांना थोडीशी शंका आली तर त्या पोलिसांना बोलवतील, हे लक्षात ठेवा. तेव्हा ते दोघंही माणसं एकमेकांकडे बघतात आणि ठीक आहे असं सांगून आता वॉचमन त्यांना सांगत आहे की मॅडमला जाऊपर्यंत तुम्ही त्या कोपऱ्यामध्ये थांबायचं आणि जेव्हा ते मॅडम जातील तेव्हा लगेच मी तुम्हाला कळवतो. तेव्हा ते दोन्ही माणसं मात्र आता लगेच बाजूला कोपऱ्यामध्ये जाऊन उभं राहतात आणि तेवढ्यात मात्र आता हे वॉचमन पुढे येतो तर मॅनेजर आहे ते मॅडम पुढे येतात आणि त्या हॉस्पिटलला जायला निघलेले असतात. त्या मात्र त्या विजय दादांना म्हणतात त्या वॉचमनला, विजय दादा, मी लगेच आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलला जाऊन येते, तोपर्यंत तुम्ही इथे लक्ष ठेवा. हे बघा कोणीही आत बाहेर जर केलं तर जातीने लक्ष घाला. तेव्हा लगेच आता हा विजय म्हणतो की ठीक आहे मॅडम, तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे इथे. तेव्हा मॅनेजर ताई म्हणतात की ठीक आहे आलेच मी, म्हणून त्या हॉस्पिटलला निघून जातात. आता मॅडम गेल्या क्षणी लगेच आता हा विजय त्या माणसांना पुढे बोलवतो आनंदीला पकडण्यासाठी आणि त्याच वेळेस असा आनंदीला पकडण्यासाठी जी काही ट्रक म्हणजे तो पेटी सारखा दिसणारा मस्त मोठा ते गाडीतून बाहेर काढतात. त्यात आनंदीला त्यांना पकडून न्यायचं असतं, कुणाला शंका येऊ नये यासाठी. आणि आतमध्ये आरती ही आनंदीला भेटायला आलेली आहे. तर आतमध्ये मात्र आता आरती आनंदीला म्हणते की चल आपल्या घरी, मी तुला न्यायला आलेले आहे, चल. तर आनंदी म्हणते की नाही आरती ताई, मी आता परत आपल्या घरी सुद्धा येऊ शकत नाही, मला आता कुठेही यायचं नाही, तिकडेच यायचं नाही. आनंदी स्पष्ट नकार देते. आरती रडत असते. आरती म्हणते की आनंदी, अगं तू असं का बोलतेस, ते तुझं घर आहे, तुझ्या आबांचं, आपलं, सगळ्यांचं. अगं त्या सगळं अगदी पूर्वीच्या प्रथा आहे, ते तुझ्या हक्काचं घर आहे, हक्काचं माहेर, आणि तू का असं स्वतःला परक समजते. तू त्या घरामध्ये चल आणि तू असं जे काही पारंपरिक ह्या रूढी आहे तर कशाला बाळगते की लग्न झाल्यानंतर मुलगी आता सासरी जाते आणि तेथूनच तिची थेरडी उचलली जाते. असं नसतं आनंदी. आनंदी, हे बघ काळ बदललेला आहे आणि हे बघ तू तुझ्या सासरी राहायचं नाही. जो काही तू निर्णय घेतलेला आहे त्यावरती मी काही बोलणार नाही, पण एक गोष्ट आनंदी, ते घर तुझं आहे. आनंदी, तू आमचा जीव आहे, तू आमचं ओझं नाही, हे लक्षात ठेव. उलट तू आमच्या आयुष्याचा आधार आहे. तेव्हा आता आनंदी म्हणते की आरतीताई, आणि आनंदी रडत असते आरतीताई म्हणत. तेव्हा आरती म्हणते की सिरियल मधील आता हे असं हिरोईनी सारखं रडणं बंद कर, सारखं सारखं रडू नकोस आहे, मी ओझं आहे असे वेड्यासारखे विचार मात्र तू मनामध्ये आणू नकोस. तेव्हा आता आनंदी थोडीशी हसते आणि म्हणते की आरतीताई, तुम्हाला वेडी म्हणालीस. आरती असं म्हटल्यानंतर आनंदी हसते आणि म्हणते की हो, मी तुला असंच म्हणाले, आहेस तू वेडी. आणि हे बघ अगं आनंदीताई, मी हेच हसू तुझं बघण्यासाठी इथे आले होते आणि घरी पोहोचल्यानंतर तुला आरचीचे 4 शब्द ऐकून घ्यायचेच आहे. तेव्हा आनंदी म्हणते की अरे देवा, आता आरची सुद्धा मला बोलणार का. त्यावरती आता आरती म्हणते की हो बोलणार आणि तू ऐकून घ्यायचं आहे.
कारण तुझं चुकलेलं आहे. त्यावरती आनंदी विचारते की आबांचं काय, आबा काय म्हणतील, काय बोलतील. तेव्हा आरती म्हणते की आबा तर मायेने अगोदर तुला जवळ घेतील आणि तू का रुसून गेली म्हणून तुझ्यावर रागवतील, रुसून सुद्धा बसतील. आणि तुला तर माहितीच आहे की आबांचा राग कसा आहे म्हणून. ती दोघी आता एकमेकींना घर म्हणजे मिठी मारतात. आता आनंदी ही घरी यायला तयार झालेली आहे. आरतीला फारच आनंद होतो. आरती लगेच घट्ट मिठी मारून दोघे एकमेकींच्या मिठीत फार रडत आहे. दोघींना खूप छान वाटतं एकमेकींना भेटल्या म्हणून. आता आनंदी निघून गेलेली आहे ते पण न सांगता. त्यानंतर आता शिर्के फोन करत आहे, पण शिर्केंचा तो माणूस काही फोन उचलत नसतो. ज्या माणसाला त्यांनी आनंदीला शोधायला पाठवलेलं असतं तो माणूस आता शलाकाने त्याला पैसे देऊन विकत घेतलेलं असतं आणि ते शेवटी शलाकाच्या बाजूने असतं म्हणून आता शिर्केंचा फोन काही तो उचलत नाही. युगंधरला सुद्धा फार टेन्शन आलेलं असतं आणि त्यापेक्षा शिर्के मात्र फोन लावून वैतागतात. तेव्हा शिर्के आता मालक साहेबांना म्हणतं की मालक साहेब एक खूप मोठा घोळ झाला. ज्या खबरी माणसाला आपण पैसे दिले होते त्याचा फोन सुद्धा लागेनासा झालेला आहे. तेव्हा युगंधर म्हणतो की हे बघ आता मात्र एक काम करा, आपल्या माणसाला लगेच त्याला ऑफिसमध्ये बोलून घ्या. तेव्हा आता शिर्के म्हणतात की आता माहिती नाही, त्याच्या घराला सुद्धा खूप मोठा ताळा आहे आणि कुठे गेला माहिती नाही, फोन सुद्धा स्विच ऑफ आहे. किंवा युगंधर विचार करतो आणि शिर्केंना म्हणतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे शिर्के, त्याला आपण इतके पैसे दिले होते म्हणून अख्ख्या कोल्हापूरमध्ये कोणाचीच हिंमत नाही माझं काम न करण्याची. किंवा शिर्के म्हणतात की मालक साहेब नक्की काय झालं असेल. युगंधर म्हणतो की हे बघा शिर्के, माझ्यापर्यंत आनंदीची कोणतीही खबर न पोहोचण्यासाठी आणि आनंदीला न सापडण्यासाठी नक्कीच काहीतरी आता हे त्यांनी केलं असेल, काहीतरी पैसे जास्त दिले असतील आणि आपल्यापासून मात्र त्या माणसाला बाहेर बाजूला लोटलं असेल. तो आपला खबरी विकला गेलेला आहे. त्यावरती आता शिर्के म्हणतात की हो म्हणजे नक्कीच आपला खबरी विकला गेलेला आहे. तर युगंधर म्हणतो की हो नक्की. तेव्हा आता युगंधर म्हणतो की शिर्के तर मला तर असं वाटतं की आता आनंदीसाठी मलाच रिंगणातून जावं लागणार आहे. तर शिर्के म्हणतात की अहो मालक साहेब. तर युगंधर म्हणतो पाणी नाकाच्या वर चाललेलं आहे शिर्के, आनंदीच्या जीवाशी खेळणाऱ्याला मला नाही चालणार, त्यामुळे आताच्या आता मी कोल्हापूरला जाणार आहे आणि तेथे जाऊन मी आता बघतो की नक्की तिकडे काय शिजत आहे ते. म्हणून युगंधर कोल्हापूरला जायला निघलेला असतो आणि तेवढ्यात बापू धावतच येतात की अरे युगंधर थांब थांब थांब, अगदी धावतच आलेले असतात. आणि बापू म्हणतात की अरे आनंदाची बातमी आहे. युगंधर विचारतो की आनंदाची बातमी. तर लगेच बापू म्हणतात की हो आनंदाची बातमी आहे. आत्ताच आबांचा फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की आरतीला आनंदी सापडलेली आहे. हे ऐकल्यानंतर मात्र आता युगंधरला फार मोठा आनंदाचा धक्का बसतो. तो म्हणतो की काय बोलतात बापू. तेव्हा लगेच आता शिर्के विचारतात की बापू काय सांगतात, तुम्ही आनंदी सापडली. तर बापू म्हणतात की हो कोल्हापूरमध्ये संजीवनी धर्मशाळा आहे तर तेथे आपली आनंदी सापडली. तेव्हा मात्र आता शिर्केंना आणि युगंधरला फार आनंद होतो. बापू म्हणतात की मला तर असं वाटतं की आनंदी तिकडे पोहोचली सुद्धा असेल. तेव्हा युगंधर विचारात पडतो की संजीवनी धर्मशाळा आणि त्याला तेथे गेल्यानंतर सर्व काही क्षण आठवतात की तो तेथे गेला सुद्धा होता आणि तेथे गेल्यानंतर आता जे काही त्याला घडलेलं आहे ते सर्व त्याच्या डोळ्यासमोर येत असतं. कारण तेथे आपण तर जाऊन आलो, मग तेथे आपल्याला आनंदी का दिसली नसेल. आणि तेथे आता त्याने एका बाईला विचारलेलं होतं की येथे मॅनेजर कुठे असतात, ते सगळं काही त्याला आठवत असतं. म्हणजे नक्कीच आता आनंदी तेथेच होती आणि आपल्या काहीच लक्षात आलेलं नाही असं मात्र त्याला सगळं काही आठवायला सुरुवात होतं. पण तरी सुद्धा मी का तेथून निघून आलो असेल, आनंदीला का घेऊन आलं नसेल असं त्याला वाटतं. आणि तो स्वतःलाच मात्र आता विचार करत बसलेला असतो की आपण जाऊन सुद्धा आनंदी आपल्याला सापडली नाही, म्हणजे याचं त्याला वाईट वाटतं. युगंधर आता बापूंना सांगत असतो की धर्मशाळा मी तर कालच जाऊन आलो. हो पण तिथेच आहे आपली आनंदी. जेव्हा फोन केला बापू तेव्हा तिकडेच होतं ना. बापू म्हणतो काय हो आनंदीकडे जायचंय, समोरासमोर तिच्याशी गोष्टी बोलायच्या, काही गोष्टी क्लिअर करायच्या. बापू म्हणतात लगेच निघ. आता युगंधर निघालेला असतो आनंदीकडे. तेवढ्यात काय मिताली आलेली असते. आज घरात नागपंचमीची पूजा आहे आणि मला आठवतंय ना आई दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी मातीची पिंड बनवायची, मला सुद्धा पिंड बनवायची आणि तुम्ही मला ती पिंड बनवण्यास मदत करणार आहात. खूप प्रयत्न करते पण मला जमत नाही आईसारखी पिंड बनवायला. तुम्ही मला मदत कराल का बाबा प्लीज. दादा आणि प्रांजलने तुमच्याकडनं कोणतीच अपेक्षा ठेवलेली नाहीये मला कळतंय, पण मी तुमची अपेक्षा करायची सोडलेली नाहीये. मला तुमची अपेक्षा आहे आणि तुमच्या मदतीशिवाय मी काहीच करू शकत नाही हे सुद्धा मला माहितीये. तेव्हा बाबा प्लीज ती मातीची पिंड करायला तुम्ही मला मदत कराल का. माहिती ना बाबा तुमच्यातला काळजी करणारा बाप अजून सुद्धा जिवंत आहे आणि तुम्ही माझी मदत नक्कीच करणार. मला ती पिंड बनवण्यासाठी मदत करणार आहात मला माहितीये. पण फार विचार करतो मिताली जी काय बोलतीये त्यावर सगळ्यावर तो शांतपणे विचार करत असतो. म्हणतात मिताली फार महत्वाचं काम आहे, त्याला आजचे दिवस जाऊ देतीस का ग, तेवढं काम त्याला करू दे ना आजच्या दिवस प्लीज. तू असू द्या मी करतो तिला मदत. युगंधर म्हणतो मिताली बाळा तू सगळी तयारी कर, मी आलोच. एक काम आहे तेवढं करतो आणि तुला मदत करायला मी आलोच. बाबा तुम्ही या तुमचं काम करून, तोपर्यंत मी तयारी लागते. मी तरी खूप आनंद झालेला असतो की बाबा मला स्वतः मदत करणार आहे. युगंधरने आता शिर्केला सांगितलेलं असतं की स्वतः जायचं कोल्हापूरला, आनंदीला घ्यायचं आणि स्वतः इथपर्यंत घेऊन यायचं. हे सगळं उरकवतो इथलचं आणि शिर्के मी येण्याचा प्रयत्न करतो, तोपर्यंत तुम्ही पुढे जा आणि आनंदीला घेण्याचा प्रयत्न करा. शिर्के म्हणतो हो साहेब तुम्ही इथलचं करा,
तोपर्यंत मी घेतोय आनंदीला. आता शिर्के पुढे जाणार असतात, आनंदीला ते घेणार असतात. मग युगंधर मिताली सोबत ती पिंड बनवणार असतात. पिंड वगैरे बनवून झाली की मी युगंधर मग मितालीला पिंड हातात देऊन आनंदीला आणण्यासाठी निघून जाणार असतो. इकडे आता आश्रमामध्ये तो वॉचमन जो असतो तो जातो आणि बघतो तो काय आनंदी एकटी आहे का बघायला चाललेला असतो. तेवढ्यात आनंदी आरतीच्या गळ्यात पडलेली असते आणि घट्ट अशी मिठी मारलेली असते. तो घाबरतोच होता. तो म्हणतो आता करू काय, आनंदी एकटी आहे म्हणून त्या गुंडांना मी बोलवलंय आणि आनंदी बरोबर तर कोणीतरी आहे. शिपाई त्या गुंडांना म्हणतो तिथेच थांबा तुम्ही, मी बघतोय जरा. शिपाई तिथून पटकन बाजूला होतात कारण आनंदीने एकटी आहे म्हणून ते आतमध्ये यायला लागलेले असतात. पण आनंदी बरोबर अजून कोणीतरी हे त्यांना माहितीच नसतं आणि आरतीने जर त्यांना बघितलं तर त्यांचं काय खरं नाही हे शिपायाला कळालेलं असतं. शिपाई पटकन तिथून पळ काढतो. तो गुंड म्हणतोय, शिपायाला म्हणतो ती बाई कोण आहे, ती आपल्या प्लॅन मध्ये नव्हती. हो ना, ती कुठून टपकली मलाच कळत नाहीये. आता मीच घाबरलोय, आनंदी एकटी म्हणून तुम्हाला बोलवलं पण ती बाई कुठून टपकलीये, संकट कुठून उभं राहिलंय मला माहित नाही. शिपाई गुंडांना म्हणतो तुम्ही थांबा, मी काहीतरी करतोच आहे. आनंदी म्हणते की अजिबात वेळ व्हायला घालवायचा नाहीये आपल्याला. आरती म्हणते हो, म्हणूनच मी तुझ्यासाठी साडी वगैरे घेऊन आलीये, पटकन जाऊन आंघोळ करू नये, आपल्याला घरी जायचंय. आनंदी म्हणत असते आरती ताई. शिपायांना नाव ऐकलेलं असतं की कोणीतरी आरती नावाची मुलगी तिच्यासोबत, आणि आरती आता आनंदीला म्हणत असते की पटकन आवर, आपल्याला पटकन निघायचं इथून. एकंदरीत शिपायाच्या लक्षात आलेलं असतं की आनंदीला घेऊन जाण्यासाठी कोणीतरी आरती नावाची मुलगी तिला आलीये आणि ती आता जाणार आहे. आता मात्र तेवढ्यात विद्याधरने फोन केलेला असतो, काय रे माझी माणसं आलीत का, काम झालं का, आनंदी गेली का त्यांच्यासोबत. नाही साहेब, फार मोठा घोळ झालाय. घोळ झालाय म्हणजे काय झालंय, आनंदी एकटी नाहीच आहे. आनंदी एकटी नाहीये. हो, आपण जेव्हा विचार केला तेव्हा आनंदी एकटी होती आणि आता जेव्हा बघायला गेलो तेव्हा आनंदी बरोबर कुणीतरी आरती नावाची बाई आहे. आता मात्र विद्याधर म्हणतो आनंदी कुठून मधून, आनंदी ते एकटी होती, आता ही आरती कुठून टपकली आहे. ऐक, मी जे सांगतोय ते लक्षात घे. आता तू असं करायचंय, तू त्या आरतीला काहीही बहाणा करायचा आणि बाहेर न्यायची. आरतीला एकदा बाहेर नेली की मग काय, आनंदीला माझी माणसं एका मिनिटात उचलतील. तू अगदी 2-5 मिनिटासाठी आनंदीला एकटं सोड आणि आरतीला बाहेर घेऊन जा. शिपाई म्हणतो हो साहेब, तुम्ही सांगताय अगदी तसंच करतोय. शलाका म्हणते विद्याधर ठीक आहे ना. ठीक कसलं ठीक ग, तू अजिबात टेन्शन घेऊ नको, काही ठीक नसलं तरी सगळं ठीक होईल. विद्याधरने प्लॅनिंगच तसं केलंय, माणसं पाठवली ना, सगळं ठीक होणार आहे बघ. आता मी सांगितलंय ते माणसं बघ एका मिनिटात आनंदीला त्या बॉक्समध्ये घालतील आणि आनंदीला तिथून गायब करतील. युगंधरने अख्खं कोल्हापूर पालथं घातलं तरी आरती आणि युगंधर त्या आनंदीपर्यंत पोहोचू शकत नाही. आनंदीला घेण्यासाठी आरती तिथे गेली आहे आणि आता ती काहीच वेळात तिला उचलेल. पण मी काय तसं होऊ देत नसतो. त्या शिपायाला सांगितलंय की आरतीला तिथून बाजूला घेऊन जा आणि आनंदीला पटकन बॉक्समध्ये घाला. आपलं काम 100% होणार म्हणजे होणार, यात काही शंकाच नाहीये. त्यामुळे अजिबात घाबरू नकोस. आनंदीला आहे ना असं काय आपण पोहोचू ना की कशाची काही गरजच पडली नाही पाहिजे. तेवढ्यात काही विद्याधरला लगेच फोन आलेला असतो आणि फोन असतो आपल्या पृथ्वीचा. पृथ्वी कशाला फोन करायला लागलाय, अरे उचल काय म्हणतो ऐकून तर घे. अरे काका तुम्ही तिथेच आहे ना, मला यायचंय तुमच्याकडे, जरा महत्वाचं बोलायचंय आपल्याला. युगंधर विद्याधर जरा अगदी तत्तमम करायला लागलेला असतो कारण पृथ्वीचा आत्ता आला तर या दोघांना मिळून बाहेर जायचं असतं आणि आनंदीचं काम तमाम करायचं असतं, ते करता येणार नसतं. पृथ्वी आला म्हणजे सगळा प्लॅनचा पचका होणार. काय रे, कशासाठी रे, आम्ही आहो ऑफिसमध्ये, हे पार्टनरशिप बद्दल बोलायचं आणि फार महत्वाचं आहे, त्यामुळे मी आता तुमच्याकडे येतोय. विद्याधर त्याला नाही म्हणू शकत नसतो. तुम्ही ऑफिसमध्येच आहात आणि पार्टनरशिप बद्दल खूप अर्जंट आहे बोलणं म्हटल्यावर हा त्याला कसं म्हणणार की येऊ नको. का म्हणते त्याला नंतर यायला लावून. नंतर पृथ्वी जरा महत्वाची मीटिंग चालू आहे रे, तू नंतर आला चालेल का. नाही रे काका, आत्ताच्या आत्ता बोलणं फार महत्वाचं आहे आणि तुला मला आत्ताच भेटून सगळं काही क्लिअर करायचंय. मग आता पृथ्वी एवढा म्हटला की अर्जंट बोलायचंच आहे म्हटल्यावर आता विद्याधरचंही काय चालत नाही. विद्याधर म्हणतो ठीक आहे तू ये, मी वाट बघतोय. का म्हणते पृथ्वी कशाला टपकायलाय, हे बघ तू बाहेर जा, पुढचं काम कर, तोपर्यंत मी पृथ्वी काय म्हणतोय ते बघतो आणि मग परत तुझ्याकडनं येतो. त्यामुळे आता शलाका इथून पटकन निघायचं आणि पुढचं काम तू सांभाळायचं. शलाका म्हणते ठीक आहे मी जाते समोर. शलाका आणि विद्याधर इतका घाणेरडा, इतका विचित्र असा प्लॅन केलेला असतो की आनंदीला डायरेक्ट त्यांना दुबईला विकायचं असतं. भरपूर असे पैसे मिळणार असतात आणि विद्याधरचं असं म्हणणं असतं की एकदा आनंदी युगंधरच्या तावडीतून बाजूला गेली की मग दुबईला गेल्यावर आपल्याला बक्कळ असा पैसा मिळणार आणि युगंधर आनंदीच्या नावाने रडत बसणार. आता शलाका आणि विद्याधरने जबरदस्त असा प्लॅन केला आहे कारण दुबईची पार्टी असते यांना खूप मोठ्या प्रमाणात पैसा देणार असते आनंदीच्या बदल्यात. इकडे आता आनंदी म्हणत असते अगं काय हे, तेव्हा आरती मध्ये अजिबात ऐकणार नाही होत. हे टॉवेल घ्यायचं आणि पटकन आंघोळ करून यायची, तोपर्यंत तुझे कपडे वगैरे ते आहेत ते बघते मी, तू पटकन आंघोळीला जा. एवढ्यात काही शिपाई आलेले असतो. ताई तुम्ही आता यांना घेऊन जाऊ शकत नाहीये कारण रात्रीच यांची ऍडमिशन झाली आणि हे सरकारी आश्रम आहे, त्यामुळे फॉर्मॅलिटीज खूप असतात आणि आता फॉर्मॅलिटीज परत कम्प्लीट करायच्या आहे म्हटल्यावर खूप वेळ जाणार आहे. त्यापेक्षा तुम्ही माझ्याबरोबर येता का, एक फॉर्म असतो तेवढं फॉर्म भरायला लागणार, मग फॉर्म भरलं की बाकी पुढचं आम्ही करून घेऊया. आरती म्हणते ठीक आहे, कोणता फॉर्म वगैरे भरायचा आहे,
मी भरतीये, कारण मी जर फॉर्म भरला नाही तर मॅडम तुम्हाला रागवणार, बरोबर ना? तो शिपाई म्हणतो हो. मग येता का तुम्ही? आरती म्हणते ठीक आहे ना. आरती आता लगेच त्या शिपायाच्या बरोबर चाललेली असते कुठच्या ऑफिसमध्ये फॉर्म भरायचा आहे तो भरण्यासाठी. आरती आता शिपायाच्या बरोबर चाललेली असते आणि आरती आणि शिपाई जसे पुढे निघून गेले त्या गुंडांनी बघितलेले असतं. एका मिनिटात ते लगेच आनंदीच्या रूम मध्ये आलेले असतं. आनंदी तिथे उभीच असते. तेवढ्यात काही ती लोक आलेली असतात. मोठं त्यांनी असं संदूक आणलेलं असतं. तिला एका मिनिटात त्यांची चाहूल लागलेली असते. ती म्हणते कोण आहे इथे? तुम्ही कोण आहात? आरती ताई तू येस काय ग? हे आरती ताई. तिला आवाज येतच नाही. लोकांनी बरोबर रुमालावर औषध टाकलेलं असतं आणि आनंदीच्या तोंडाला ते लावतात. औषधाचा रुमाल लावल्या लावल्या आनंदी बेशुद्ध झालेली असते. आनंदी आता बेशुद्ध पडलेली असते. आता काय गुंडांचं काम अगदीच सोपं झालेलं असतं. हा भाग तर इथेच संपतोय. पुढच्या भागात काय होणार आहे आपण अगदी थोडक्यात बघूया. युगंधरने नागपंचमीची मोठी अशी पूजा ठेवलेली असते. दरवर्षी समिता पूजा करत असते अगदी थाटामाटात. तशीच आता युगंधर पूजा करत असतो. पूजा वगैरे सगळं छान असं व्यवस्थित पार पडत असतं. घरची मंडळी पाहुणे मंडळी सगळीच असतात हॉलमध्ये आणि युगंधर पूजा वगैरे करत असतो. त्या गुंडांनी ती पेटी डायरेक्ट हॉलमध्ये आणून ठेवलेली असते. विद्याधर त्याच्या गुंडांना फोन लावतो. काही कळतंय काय रे? पेटी घरात कशाला आणली? इथे युगंधर सुद्धा आहे. सगळेच आणि पेटी घरात आणली. आनंदी आहे त्या पेटीत. त्या लोकांना कळालं तर करायचं काय? चाललेली असते आणि विद्याधर अगदी त्या पेटीच्या जवळ उभा असतो. इतका मोठा नाग त्या पेटीवर असतो. इतका मोठा नाग असतो की बस. विद्याधर जेव्हा बघतो त्याच्या जवळ जायला लागतो तो असा त्याच्यावर धावून जातो तो नाग की बस. आता मात्र युगंधर जेव्हा नाग बघतो उठतो पूजा करता करता. मिताली जोर जोरात नाग नाग ओरडत असते आणि आता युगंधर येतो आणि त्याच्या पाया पडतो. जेव्हा नागाच्या युगंधरने पाया पडलेले असतं नाग अगदी हळूच उतरतो आणि तिथून निघून गेलेला असतो. विद्याधर जसा जवळ जातो त्याच्या अंगावर धावून गेलेला असतो आणि युगंधर पाया पडला की तो नाग जागेवर थांबलेला असतो. आता लगेच माई म्हणतात नागपंचमीच्या दिवशी नाग दिसणं हे म्हणतात दैवी संकेत असतो. नागपंचमीच्या दिवशी नागाचं दर्शन होणं. युगंधर म्हणतो म्हणजे या पेटीत काहीतरी आहे जे आपल्याला नाग दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर स्वतः ते पेटी आता उघडण्याचा प्रयत्न करत असतात. बघू आता ती पेटी उघडल्यावर युगंधरला आनंदी सापडणार का आणि आनंदी जर सापडली तर युगंधर काय आणि कसे रिॲक्ट होणार हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतोय. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.